छायाताई आपल्यामध्ये आहे, आलेली आहे. आणि जसं आम्ही सांगितलं की येण्याचं तिचं औचित्यच हे आहे की मराठी भाषा, आपली भाषा आणि त्यातही तिची स्वतःची बोलीभाषा मालवणी ही घेऊन तिने आंतरराष्ट्रीय झेप घेतली. मुळात दर्जा तिथेच सांभाळला जातो की जिथे आपल्याला आपल्या भाषेबद्दल कुठली लाज बाळगत नाही आपण, आणि आपण बेधडक त्या भाषेमध्ये प्रत्येकाशी संवाद साधू शकतो. तर पहिलाच प्रश्न तिथूनच सुरुवात मी करणार आहे त्या प्रश्नाला की छायाताई, छायाताई ॲक्च्युली मी खूप प्रॅक्टिस केली. खरं सांगू, ही प्रॅक्टिस कधीपासून, जेव्हा आम्ही मडगाव एक्सप्रेस सिनेमामध्ये एकत्र काम करणार हे जेव्हा मला कळलं, तर रोजचा फोन, ए छाया जरा काही असलं की हक्काने फोन करणं, हक्काने काहीतरी मागणं. मला खूप प्रश्न पडला की आता हिंदी चित्रपटाच्या सेटवर जायचं तर छायाच्या वॅनिटीमध्ये जाताना किंवा तिच्याबरोबर बसताना आता हिला काय बोलू मी, कारण तिचा तिकडचा तिने कमावलेला रिस्पेक्ट म्हणून, एक मैत्रीण म्हणून असणं आणि ते भान ठेवून आपण सातत्याने वागणं. पण तिचं मनाचा मोठेपणा इतका आहे की तिने ते कधीच जाणवू दिलं नाही. ती प्रत्येक तिच्या मित्रमैत्रिणी कलाकाराला इतकं गोड वागवते सेटवरती की ते जे सगळं मी घेऊन गेले होते ना, जड जड की बापरे मी कसं काय, कारण समोरच्या व्यक्तींना, तिकडच्या दिग्दर्शकाला असं नको वाटलं की अरे घरचंच काहीतरी कार्य असल्यासारख्या करतायत. नंतर त्यांना ते वाटलं तो भाग वेगळा, त्यांनी खास आमच्यासाठीच सिनेमा केला. तर ती सगळी गंमत आपण ऐकणार आहोत. पण कॅन फेस्टिवलला जाण्याच्या आधीची तुझी तयारी आणि तिथे गेल्यानंतर तुझी उत्तरं दिलीस सगळ्यांना, तर काय काय तिथल्या प्रवासाची आम्हाला पहिली गंमत सांग. म्हणजे ज्या वेळेला तुला कळलं की हा चित्रपट कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये जातोय आणि आपल्याला तिथे जायचं आहे, तेव्हा तुला वाटलं होतं या चित्रपटाला पुरस्कार मिळणार आहे? खरं तर ऑल वी इमॅजिन ॲज लाईट हा सिनेमा जेव्हा माझ्याकडे आला तर एक असतं ना की पहिल्या मीटिंगला किंवा डिरेक्टरला पहिल्यांदाच आपण पहिलं रीडिंग म्हणा किंवा पहिली मीटिंग, तेव्हा थोडासा अंदाज आला होता की हे काहीतरी वेगळं आहे असं. आणि त्यात विषय वेगळा आणि पायल कपाडियाचं नाव ज्या डॉक्युमेंटरी बरोबर जोडलं गेलं होतं आणि एकूण तिचा जो FTI मधला तिचा प्रवास, तर त्याच्यामुळे असं थोडं झालं होतं की आपण काहीतरी वेगळं करतोय. तर थोडीशी होती कल्पना. पण ती आता हे कान्स बोलावं की कॅन बोलावं ह्यात अजूनही मला कळलेलं नाही. हे कान्स बोलतात, चुकीचं बोलतात, म्हणून मी किती प्रॅक्टिस केली आहे. कान नाही, कॅन. सो कॅन फेस्टिवल. सो म्हणजे कल्पना नव्हती की 30 वर्षानंतर कॉम्पिटिशनला आपली फिल्म सिलेक्ट होणं ही खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. तर त्याची कल्पना नव्हती. पण मी ह्या क्षेत्रातली असूनसुद्धा मला कॅन फेस्टिवल हे फक्तच आहे ना एक ग्लॅमर आणि तिथले कपडे आणि गाऊन आणि ऐश्वर्या राय आणि हे एवढंच माहिती होतं. खरं सांगते, सिनेमांबद्दल खूप कमी माहीत होतं की मला हा सिनेमा ह्यावर्षी सिलेक्ट झाला, हे त्याच्यापेक्षा ह्या बाकीच्या गोष्टी जास्त हवी झालेल्या असायच्या ना, तर मलाही तेवढीच माहिती होती. त्याच्यामुळे मलाही जे फोन यायचे की ज्यांना कळलं की हां सिनेमा सिलेक्ट झाला आहे, तर ते सिनेमापेक्षा ना ही चर्चा असायची, अच्छा तू पण आता तो गाऊन वगैरे घालणार काय गं, असं असायचं. सो ती एक वेगळीच गंमत होती सगळी. तिथे गेल्यानंतर माहिती नाही, एक आपला असतो ना इनर कॉन्फिडन्स असतो ना की इथपर्यंत आलो आहे तर काहीतरी घेऊन जाऊ, असं ना थोडंसं होत होतं. म्हणजे आम्ही तिथे राहत होतो आणि ज्या दिवशी अनाऊन्स होणार होतं रिझल्ट, तर आमचं त्या दिवशी खरं तर रिटर्न आम्ही निघणार होतो तिथून. आणि मला असं झालं होतं की अरे असं कसं. आणि मी आपल्या सगळ्यांना मस्करीत बोलायची की मैं तो जाऊंगी अवॉर्ड फंक्शन के लिए क्योंकि मैंने ना साडी लेके आई हूँ. सो तो कॉन्फिडन्स होता. जे घडलं त्याच्यानंतर ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं. खरं तर आम्ही उशिरा बघितलं त्या गोष्टी की, पण मला ते खूप भारी वाटलं की जसं संतोषने सांगितलं की
माझं तिथे कौतुक होत होतं किंवा मग इंडियन सिनेमा त्यात मी, पण लोकांनी इथे ते सेलिब्रेट केलं ना, ते खरंच म्हणजे ते झालं ना मला की एवढी वर्ष जी काही मेहनत घेते मी स्वतःवर किंवा काय, त्याचं फळ मिळाल्याचा आनंद. तुझे आता म्हणालीस ना, तू तिथे जसं मगाशी संतोष पण म्हणाला, प्रत्येकाच्या मनात हेच फिलिंग होतं. तू गेलीस म्हणजे आम्हीच सगळे गेलोय आणि तू जाऊ शकतेस, तू एवढी मेहनत करून जाऊ शकते. तर आज अनेक मेहनत घेणाऱ्या प्रत्येक कलाकाराला आतून कुठेतरी वाटतंय त्याच्यामुळे जी ऊर्जा मिळाली असेल काम करण्यासाठी, ती फार विलक्षण ऊर्जा आहे की अरे आपण पण काहीतरी, म्हणजे तिथे जाऊ असं नाही, पण आपण काही ना काहीतरी नक्कीच असं लक्षणीय करू शकतो. आणि जर आपण प्रामाणिक मेहनत केली तर त्याचं यश हे आपल्याला मिळू शकतं, त्याची नोंद कुठेतरी होते. ही एक तू मोहर तयार केली. आणि खरं तर ना माझ्यापेक्षा आणखीन डबल मेहनत करणारी ह्या इंडस्ट्रीत आणि एकूण सगळ्या क्षेत्रांमध्ये माणसं आहेत. फक्त ती एक वेळ यावी लागते, त्याची वाट बघावी लागते. त्याच्यामध्ये अशा खूप गोष्टी घडून जातात जिथे आपल्याला वाटतं की अरे शक्य आहे का, होणार आहे का, की इथेच थांबावं. तर त्यासाठी फक्त तग धरून राहावं लागतं वाटतं, नाही तर ते प्रत्येकात तुझा एकूण सगळ्या म्हणजे चित्रपटांचा जो पहिल्यापासूनचा जो काही आलेख आहे तो खरंच खूप चढताय. पण ह्या क्षेत्रामध्ये वावरत असताना आपल्याला आतून खूप वेगवेगळं वाटत असतं. मी ही भूमिका करेन किंवा मला ह्या दिग्दर्शकाबरोबर काम, असं सगळे खरं तर ड्रीम प्रोजेक्ट्स, ड्रीम डिरेक्टर्स बरोबर तू काम केलं आहेस. म्हणजे संजय लीला भन्सालींसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करणं, अमिताभ बच्चनजींबरोबर झुंडमध्ये काम करणं, म्हणजे जिथे की आपण त्याचं एक दडपण आपोआप तयार होतं त्यांच्या त्या वलयाचं, त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीचं. ते तुझ्या कामात कुठेच रिफ्लेक्ट झालं नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषेला घेऊन जास्त आत्ता ह्या सगळ्या वातावरणाशी संयुक्तिक प्रश्न हा आहे की तू ज्या भूमिकेत जातेस त्याची भाषा, त्याचा लहेजा जो पकडतेस, मराठीत तर तू सगळ्याच आपल्या म्हणजे जसं सैराटमध्ये आपण कानडी एक भाषेचा लहेजा तुझा पाहिला आहे, वेगवेगळ्या रिजनल आतल्या कप्प्यांमधल्या त्यांच्या बोलीभाषा पकडल्यास हे आहे. पण आता लापता लेडीजसारखा चित्रपट बघताना हे कोणीच म्हणू शकत नाही की एका मराठी मुलीने ह्या भाषेतली एक भूमिका केली आहे. तर भाषेबरोबर ते दडपण तुला कधीच जाणवलं नाही ह्या व्यक्तींबरोबर काम करताना, आणि ते कसं आत्मसात करते, भाषेबरोबर कशी तू जेल होतेस? पुन्हा तेच आहे ग की आपण आपल्या कामाला किती महत्त्व देतोय, किती वेळ देतोय. आणि मला वाटतं ना हे सगळं सुरुवात थिएटरपासून झाल्यामुळे ह्या गोष्टी आहेत. पहिलंच नाटक जसं तुला माहिती आहे झुलवा, आणि त्याच्यामुळे ना ती 4-4.5 महिने जे थिएटरला दिले, तर थिएटर आपल्याला शिस्त लावतं. थिएटर केल्यानंतरच खरं तर मला आता वाटतंय की मला वाचन प्रेरणा दिनासाठी बोलवलंय. पण ठीक आहे, म्हणजे सांगायची लाज काय वाटली पाहिजे, मी स्वतः खूप उशिरा वाचायला लागले. पण आज मला आनंद याचा होतोय की वाचलंच नाही, त्याच्यापेक्षा उशिरा वाचायला सुरुवात केली, हे महत्त्वाचं. तर ती वाचनाची आवड पण मला थिएटरमुळे निर्माण झाली. आणि तेव्हापासून आहे ना, माहिती नाही, एक आपण ना समृद्ध होणं बोलतात ना, जसं पुस्तकं वाचणं, आणि संतोषनी सांगितलं तसं हो, मला माणसं वाचायला आवडतात. तर आणि माणसं मी पुस्तकांसारखीच वाचते. जसं काय एखादं पुस्तक वाचायला घेतो आपण आणि असं अर्ध वाचून झाल्यावर वाटतं, सुरुवातीलाच आवडतं, अरे वाव मस्त आहे, मस्त इंटरेस्टिंग आहे, आणि अर्ध झाल्यावर असं वाटतं की अरे नाही यार, काहीतरी उगाचच काहीतरी आता बोर होतोय. तर माणसांचं पण तसंच असतं, असं वाटतं अरे मस्त आहे माझा हा मित्र, मस्त आहे मैत्रीण, आणि थोड्या दिवसाने वाटतं की अरे खूप बोर करते. माझ्याबद्दल मला बोलतेस, कारण आमचा सहवास इतक्या वर्षांचा आहे. मला वाटतं मी 2006 मध्ये पासआउट झाले, 2005 पासून म्हणजे आता 2024. नाही, पण त्याच्या व्यतिरिक्त पण पुस्तकं काही आवडलेली पण आहेत. तेच सांगते ना, मग एखादं पुस्तक असं असतं ना, ते आवडतं, खूप कमाल असतं, ते आपण कित्येक वर्ष म्हणजे वाचून झालं तरी ते जसंच्या तसं लक्षात राहतं. कितव्या पानावर काय लिहिलेलं आहे ना तेही लक्षात राहतं. तसेही मित्र असतात आपले. आणि काही पुस्तकं अशी असतात की आपण
वाचतो पण कळत नाही की का वाचलंय असंही होतं, पण ते काही वाचन फुकट जात नाही. तर माझं त्या प्रकारचं जरा वाचनाशी संबंध आहे. तर लहेजाचं तू बोलत होतीस ना, मला स्वतःला आवडतं काम करायला, की वेगवेगळ्या लहेजांवर. मला असं वाटतं दुसरं काही मला येतच नाही अभिनयाशिवाय. आणि मग जे येतंय ना, मग त्यात आपण आणखीन आणखीन काय चांगलं करता येईल, तर तसं काम करते. जसं बॉडी लँग्वेजवर काम करते, लहेजांवर काम करते. आणि लकीली येत आहेत भूमिका वाटायला. तर नंतर असं काय वाटतं की प्रोसेस असते त्या भाषेला आत्मसात? आत्ता तू जेव्हा लापता लेडीजमध्ये काम करत होतीस तर त्यावेळेला तिथे कोणी होते येस प्रशिक्षक? येस येस हां. म्हणजे मला असं वाटतं ना, की एखादी भूमिका आपल्या वाट्याला येणं, तर अरे चल आता मला हा रोल मिळाला, तर मला वाटतं खरी सुरुवात त्याच्यानंतर असते, की आता त्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे. एक माझ्याकडून तर अभ्यास वेगळा चालू असतो. आणि त्याच्यानंतर मग जसं लापता लेडीजचं सांगितलं तसं आम्हाला प्रॉपर डायलेक्ट ट्रेनर होता. खरं सुरुवातीला मलाही झालं होतं की का म्हणून मराठी मुलीला कास्ट करतील ना, कारण माझ्यावर जास्त मेहनत घ्यावी लागेल. कारण त्याच्या आधी मी जेवढ्या भूमिका केल्या आहेत, हिंदी सिनेमात जरी काम केलं तरी त्यातली भूमिका मराठी बाईची असायची. त्यामुळे बंबईया हिंदी चालून जायचं, किधर गया रे वगैरे असं. तर ते सोपं होतं. अंधाधूनमध्ये तुझं तसं? हां, तसंच होतं. आणि मुंबई आणि हाऊसिंग बोर्डमध्ये राहिलेल्या मुलीला ते खूप सोपं होतं. पण मंजुमाईला तसं चालणार नव्हतं. तर आधी तर मला स्वतःलाच असं वाटलं की हे लोक 1-2 मीटिंग करून कदाचित मग हिंदी भाषिक ॲक्ट्रेसला कास्ट करतील म्हणून. पण मी म्हटलं ना की माणसं खूप महत्त्वाची आहेत माझ्या आयुष्यात. तर तशीच काही कमावलेली इंडस्ट्रीमधली पण आहेत. आमचा जो कास्टिंग डिरेक्टर होता रोमिल मोदी, त्याच्यावर मी एक फिल्म केली होती. तेव्हापासून तो मला आई बोलतो. माझ्यात काय त्याला असं पण तो मला आई अनेकांना बोलतो. दिसतं तसं. सो तो मला बोलला, आई यार आप करके तो देखो ना. आणि मग एक ऑडिओला त्याला झालं, अरे ये सही जा रहा है. मग सही जा रहा है बोलल्यावर त्याने मग तिकडे पुढे प्रोडक्शन हाऊसला पाठवलं. आणि मग ते आवडलं. आणि मग डायरेक्ट मग किरण आणि भेटल्यानंतर मग त्याच्यावर पुढे काम सुरू झालं. पण शेवटी आहे ना, समोरचा आपल्यावर किती मेहनत घेतोय ना, त्याच्यापेक्षा डबल आपल्याला आधी मेहनत घ्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टींवर. आणि मी खरं तर मेहनत बोलते, पण मला असं वाटतं की आपण निवडलेलं क्षेत्र आहे, त्यामुळे ती अशीच मेहनत नसते. त्याच्यावर आपला जीव असतो, प्रेम असतं, त्यामुळे ते झालंच पाहिजे. तू फॅन्ड्री, सैराट, म्हणजे मी खास करून आपली बैठक ज्यांच्याबरोबर तयार होत असते तिथे आपण समृद्ध, जसं आत्ता तुझ्या बोलण्यातनंच ते आहे की माणसांचा संचय इतका मोठा आहे की त्याच्यातून आपोआप कॅरेक्टर्स पण उभे राहणं आणि कामंसुद्धा निर्माण होणं, हे तुला वाटतं की त्यातून? कारण नागराज मंजुळे म्हणजे जी तू प्रोजेक्ट्स केली तिथे तिथे तुझा एक परिवार तयार झाला आणि तो एक कम्फर्ट झोन पण, किंवा मग त्याच्या पुढचा चित्रपट, त्याच्या अशी एक एक स्टेप. तर त्या सगळ्या तुझ्या समुदायाबद्दल किंवा तुझ्या त्या सगळ्या घट्ट मैत्रीबद्दल तू काय सांगशील? कारण ही सगळी दिग्गजांची मांदियाळी आहे आणि त्यांच्यामधली तुमची उठबस आहे, त्याच्यातून येणारी प्रगल्भता, त्याच्यातले होणाऱ्या डिस्कशन्स आहेत म्हण, किंवा तर त्याच्याविषयी सांग. हां, मी त्या बाबतीत खरंच नशीबवान आहेत की कामाच्या निमित्ताने जी माणसं जोडली गेली ती माझ्यावर आयुष्यभरासाठी आहे. आणि खरंच आमचं एक कुटुंब झालं. म्हणून मी आल्या म्हटलं ना, मी तुम्हाला एक माझं कुटुंबच झालं आहे इथे पण. म्हणजे आले आणि माझी आता ही 50-100 माणसं माझी झाली आहेत. तर ह्या बाबतीत मी तर ह्या बाबतीत खरंच मी नशिबानच आहे की ज्यांच्यावर आपण काम करतो ना, ती कामात 19-20 चालून जाईल मला, पण ती माणसं म्हणून ना ती खूप खरी असायला पाहिजेत. आपण ज्यांच्याबरोबर वेळ घालवतो, ज्यांच्या बैठकीत बसतो ना, तिथून खूप शिकायला मिळायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की माणूस पण तुम्हाला शिकता आलं पाहिजे. तर माझ्या सुरुवातीपासून ते तसंच झालं आहे की नागराजमुळे आता प्रत्येक वेळी नागराज, रवी वगैरे अशी नावं येतात, पण नागराजबरोबर काम करायच्या आधी ना कधीच या विषयावर मी विचार केला नव्हता की असंही होतंय आपल्या आजूबाजूला. अजूनही काही माणसं असतील, तुमच्यातही ती असतील, की तुम्हाला वाटत असेल की अरे काही दाखवतात सिनेमामध्ये, पण नाही.
त्याच्या आधी आहे ना, मी स्वतः कोकणातली आहे, तर मी माझ्या आजूबाजूला ह्या गोष्टी बघत होते, पण मला नाही त्रास व्हायचा अगं. मला असं म्हणजे ते होतं ना, की जे आपण आजूबाजूला बघतोय आणि तर असं वाटतं हे असंच आहे. मला नाही त्रास व्हायचा, मला नाही कधी प्रश्न पडले. पण जेव्हा फॅन्ड्री केला आणि मग नागराज बरोबरच्या गप्पांमध्ये किंवा मग स्क्रिप्टवर जेव्हा आम्ही अभ्यास करायला लागलो ना, तेव्हा लक्षात आलं की अरे यार, आणि मग तेव्हा मला प्रश्न पडायला लागले. खूप उशिरा पडायला लागले यार पल्लू. मला असं वाटतं की यार मग त्याच्या आधी काय. तर ना म्हणजे मग तिथून आहे ना ते असं सुरू झालं, ते काय बोलतात ते, मग मला असं ते नागराज एकदम मित्र म्हणून इतका घट्ट झाला ना, की त्याने असं नवीनच एक शिकवल्या गोष्टी. जसं तो जो जब्या दगड मारतो ना, शेवटी तो दगड तेवढ्याच जोरात तो माझ्या थोबाडावर बसला की येस. आणि असं जसं रवीचं आहे, रवी तर ठाण्यातला आणि माझा हक्काचा मित्र आहे. सो मग न्यूडने आणखीन गोष्टी शिकवल्या. म्हणजे ह्या क्षेत्राचं असं आहे ना, आपण खूप आहे ना रिस्पेक्ट करायला लागतो माणसांचा, त्यांच्या व्यवसायाचा. जसं न्यूडच्या आधी मला माहीत नव्हतं की जे मध्ये असं काहीतरी न्यूड स्टडी आहे. तर मला पण सुरुवातीला असंच झालं होतं की म्हणजे का म्हणून यांना काही दुसरं काहीच काम नसेल का मिळालं किंवा का असं. पण पुन्हा तेच आहे की जेव्हा मी ते सेशन अटेंड केलं न्यूड स्टडीचं, मग रवीकडून ऐकायला लागल्यावर आहे ना, पहिल्या भेटीत जी लक्ष्मी असं मी बघत होते ना तिच्याकडे, की काय म्हणून हिने फक्तच हे काम का निवडलं असेल. ॲटोमॅटिकली आहे ना, एक एक सेशन नंतर आहे ना त्या लक्ष्मीबद्दल रिस्पेक्ट वाढायला लागला. आणि तो ना तेवढ्यापुरती नसतं, मग तो आहे ना आपल्या नेहमीच्या जगण्यात तो दिसायला लागतो. की त्याच्यानंतर मला असं झालं की कचरा न्यायला आलेल्या बाईबद्दल आहे ना आपण तेवढाच रिस्पेक्ट निर्माण होतो, आणि तो व्हायलाच पाहिजे. तर मग आपल्या ह्या शिकण्याला आणि सगळ्या गोष्टींना अर्थ आहे. नाहीतर मग फक्तच असे सिनेमात दाखवायचं अरे मी किती छान छान, आणि मग आपल्या आयुष्यात त्या गोष्टी नाही आपण हे केल्या तर मग माणूस ना ज्या विचारांचा असतो ना तसाच परीघ आपल्या आजूबाजूला आपोआप तयार होतं. ह्याचं उदाहरण म्हणजे छाया. याचं कारण ज्या भूमिका आम्ही तुझ्या पाहिलेल्या आहेत त्याच्यामध्ये चौकटीच्या बाहेर जाऊन माणुसकी काय छेद देऊ शकते हे प्रत्येक कॅरेक्टर तसंच त्या ताकदीचं तुझ्यामुळे पाहायला मिळालं. आणि कारण मुळात तुझ्यामध्ये ते आहे. आणि आज जशी छाया आहे, 2005मध्ये आम्हाला एक प्रोडक्शन असायचं CRP. तर तेव्हा छाया, मिलिंद शिंदे ही सगळी मंडळी आमच्याकडे झुलवाच्या तालमी सुरू होत्या. माझी तिची मैत्री नव्हती, पण मी जेव्हा प्रोडक्शन करत होते, मी तेंडुलकरांच्या एका कथेवर आमच्यावर कोण प्रेम करणार, तर ती कथा मी दिग्दर्शित करायला घेतली होती. आणि नाटकातल्या व्यक्तींना माहिती आहे आपल्याला सगळं शोधावं लागतं. हांडा, कळशी, सेटमध्ये गादी पाहिजे, चादर पाहिजे, आणि कलिनामध्येच छाया राहायला. तर मी म्हटलं यार आता ठाण्यावरनं सगळं आणायचं. बरीच मंडळी आणि काही तर सगळी बाहेरगावी राहणारे सगळे स्टुडंट्स असायचे, त्याच्यामुळे खूप गोळा करायला लागायचं. तर मी माझ्या मित्राला म्हटलं, राहुलला, की अरे यार हे सगळं आता गोळा करायचं. म्हणतो कशाला, छायाला फोन कर ना, ती देईल. मी म्हटलं असं कसं फोन करू मी तिला आणि सांगू की मला कळशी पाहिजे, वाडगं पाहिजे. तर मला म्हणाला अरे छाया एकदम आपली आहे, तू काय टेन्शन घेऊ नकोस, तू कर तिला फोन. म्हणून मी छायाला आपला दपकत फोन केला. म्हटलं छाया, तेव्हा काहीच नाही म्हणजे असं काहीच नाही, पण फोन करून की अगं मला ना राहुल म्हणाला की मी तुझ्याकडे फोन कर आणि मला ना अशा अशा वस्तू पाहिजेत माझ्या नाटकासाठी. अगे ये की मग एवढं काय. आणि मी गेले. ती छायाच्या आईबद्दलही आता आपल्या सगळ्यांना सगळ्या यांनी कळलेलं आहे. खरंच माऊली, जेवतस बांगडा आहे म्हणजे पहिल्याच दिवशी चल हे द्या, आता हे पण पाहिजे प्लीज, हे पण पाहिजे, असं करत म्हणजे घरापासून हृदयापर्यंत. आणि ती जी जागा आहे ती अढळ, ती प्रत्येक माणसाची. आणि तेच तिच्या कामातनं आणि तिच्या पात्रांमधनं आपल्याला दिसतं की माणसाची माणुसकीची पेरणी म्हणजे काय. तर हा तो सहवास आणि हा तो परीघ आहे. सो आपण सगळेजण, मी स्वतःला कायमच या बाबतीत भाग्यवान समजते, कारण हा जो आहे मी काय काम करेन ह्याच्यापेक्षा ही मूल्य घेऊन, कारण ही एकमेकांकडनं अशी चेन सगळी पास ऑन होत असते. सो आय एम सो थँकफुल.
आपली बाल माझे मित्र कधीचे वाट बघतायत. आम्ही एवढी तयारी करून आलोय आणि ताई काय माईक सोडत नाही, त्यामुळे मी आता माईक सोडणार आहे आणि माझ्या पिल्लांकडे देणार आहे तो. सो स्टार्ट. ती घाबरली होती म्हणून मी आधी सुरुवात केली बोलायला. ती मला म्हणून तुझी मुलं काय पण प्रश्न विचारतील, मी घाबरले. तर आता मी सूत्र देणार आहे विराज आणि अनन्याच्या हातामध्ये. त्यांनी काही प्रश्न आणलेले आहेत. सो आत्ता तुम्ही बोलत होता तर त्यात कळलं की तुम्ही एकदमच छान मैत्रिणी आहात. तर त्यावरून एक प्रश्न होता की मडगाव एक्सप्रेसमध्ये तुम्ही काम करता, तुम्ही दोघी होता, तर मग असं लाईक बिहाइंड द सीन्स काय मज्जा केली होती तुम्ही? लाईक ब्लूपर्स थोडे हवेत आम्हाला. असा कुठला तरी एक्सपिरियन्स एकदम फार आठवतोय असे खरं तर बरेच किस्से आहेत. पण मला वाटतं तो आपला तुझी गाडी म्हणजे दोन्ही पद्धतीने किती रिलॅक्स ना. म्हणजे मला पहिल्यांदा माझा रोल ना म्हणजे इतकूस आहे, सगळ्यांनी पाहिलंच असेल, बऱ्याच जणांनी खूप उत्सुकतेने चित्रपटाला गेले. पल्लवी ताई आहे, पण त्या एवढ्याशा याच्यासाठीची जी तयारी होती ना ती खूप मोठी आहे. कारण आम्हाला वामन केंद्रे सरांनी हे शिकवलं आहे. नेहमी ते एक उदाहरण द्यायचं की पंकज कपूर आहेत ना, त्यांच्या NSDच्या काळामध्ये एका राजाच्या भोवतीचा भालदार होते एका नाटकात. एकही वाक्य नाही, पण ज्या पद्धतीने तो भाला पकडायचा की सगळ्या लोकांची नजर त्याच्यावरती जायची. वो बेहतरीन कलाकार होता है, आपको वो लेना है. एक सच्चा कलाकार, आप जो भी करो वो इतना दिल से करो की बस तुम्हाला ती लेंथ काय देते पेक्षा तुम्हाला तो क्षण काय देतो. आणि त्या एका क्षणाने इतकं काही दिलं. कारण मी तशी व्यक्तीच नाही आहे जे हातात गन बिन घेऊन गॉगल बिगल लावून आणि वाटेल ते आम्ही धिंगाणा घातला आहे. पण तिथे रिलॅक्स करणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्रीण आहे आपली छाया. आणि मी माझं जेव्हा ऑडिशन जेव्हा सिलेक्ट झालं वगैरे तर तो आमचा कास्टिंग डिरेक्टर सारखा सांगे मला, आणि तिचा लक आहे तो खरं, तिच्या दोन्ही जवळच्या मैत्रिणी तिच्या पाठीशी अशा उभ्या होत्या आणि दोघींनाही आम्हाला तेच सांगत होता कास्टिंग डायरेक्टर, मैम आप पूरा टाइम छाया जी के साथ हो. आप आम्ही त्याला अरे हमारा रोल बताओ क्या है. नहीं आप छाया जी के साथ, वो जहाँ जाएगी वहाँ आप उनके साथ हो. म्हटलं अरे वो है, हम वैसे भी उनके साथ ही है. पण त्याच्यासाठीची तयारी. आणि मला त्यांनी विचारलं की आपको गाडी चलानी आती आहे. तर मला काही गाडी म्हणजे माझ्याकडे गाडी नाही आहे. मी दरवेळेला वेगवेगळ्या टप्प्यांवरती शिकण्याचा प्रयत्न केला आहे पण तो फेल गेला आहे. पण म्हटलं भूमिका नाही सोडली पाहिजे आपण, मुझे गाडी आती है असं मी त्याला सांगितलं. मैं गाड़ी चला सकती हूँ, आप टेंशन मत लो, मैं हाथ साफ करूँगी. वो म्हणाला पक्का मॅडम आप हाथ साफ करना शुरू कर दो, आपका कास्टिंग हो रहा है. मी म्हटलं हा कर दो. करून त्यांनी बाकी पण काही विचित्र प्रश्न विचारलेले ज्याला आम्ही मान्यता दिली नाही कोणी, ते नंतर कधीतरी एकट्यांमध्ये सांगू. तर त्यामुळे होकार. तिथून मी जी गाडीचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याला म्हटलं मुझे थार चलानी है, थार भैया फुल रावड़ी में, वैसा ही सिखाओ मुझे, एटीट्यूड दिखना चाहिए. तो बोलो मैम गियर डालने को सीखो पहले. मतलब मेरे चेहरे पे देखो आप, मैं चलाते वक्त कैसे दिखाई दे रही हूँ. त्याच्यासाठी सुद्धा तेवढे 15-20 दिवस म्हणजे फुल एंटरटेन होतं. आणि मी छायाला रोज छाया गाडीचा सीन कधी आहे, कारण आमच्याकडे स्क्रिप्ट नव्हतं, तिच्याकडे पूर्ण स्क्रिप्ट होतं. बरं हिचं असायचं अरे मला पहिलं वाचू दे ना माझं, आता मी तुझ्या गाडीचा सीन कधी आहे ते शोधू का. म्हटलं नाही नाही ते शोध, कारण आपलं शेड्यूल कधी लागतंय तेव्हा मी जरा जास्त चालवून येईन गाडी. आणि मग ज्या दिवशी आमचा खरंच सीन होता छाया होती म्हणूनच यार, नाही तर माझी फॅप्या होती. कारण समोर उपेंद्र लिमये, त्याचं असं झालेलं की कोण आहे. बरं आमच्या तिघींचं ना वेगळंच. म्हणजे जसं ह्यांना वाटत होतं की छाया बरोबर आहे ना, तसं उलट मला पण होत होतं की अरे ह्या दोघी आहेत. म्हणजे माधुरी ती आता आमची मैत्रीण कॅनडाला असते, ती कॅनडाला जायच्या आधी तिचा शेवटचा सिनेमा. बरं आम्ही फुल अशा ना अशा टपोरी. बरं चेहऱ्यावर तर हे दाखवायचं आहे ना आम्ही बिंदास आहे, आणि हा आतून एवढी घाबरलेली होती ना. आणि छाया जमेल ना जमेल ना, तर मी म्हणायचं अगं थांब ना, आमचा कॉन्फिडन्स नको ना कमी करू.
होतीच म्हणजे, पण तिने तो टेक छान दिला, एक झाले काही रिटेक, पण एक आहे ना डिरेक्टरला हवा तसा टेक दिल्यानंतरचा जो आनंद असतो ना, म्हणजे ते एक झाल्यानंतर तेव्हा तिने टेन्शन घेतलं, पण तो झाल्यानंतरचा जो आनंद होता की आम्ही मग फक्त तिघीच चौघे पॅकअप झाला ना, मग तो सीन झाल्यावर मग आम्ही अरे भाई अभी तो थार मैं लेके जाऊंगी मग आम्ही तिघीच म्हणजे मी चालवले आणि आम्ही फुल एकदम असं राडा घालत आलो. आणि ती होती म्हणूनच ते करू नाही, आणि शकलो. फक्त मजा नाही केली आम्ही तिघी नाही, कामही एकत्र असल्यामुळे काय व्हायचं ना की एकमेकींना असं की अगं माझं हे बरोबर होतंय ना. मला आठवतंय एक सीन माझा पहिल्या दिवशी जे होतं तेव्हा मी खूप डिस्टर्ब होते आणि तो होतच नव्हता बरोबर. तर त्यावेळी ह्या जरी मला सिनियर बोलतायत तरी त्यावेळी ह्या सोबत आहेत म्हणून मला एक आधार होता की अरे होतंय ना. तर कामाच्या ठिकाणी तुम्हाला आहे ना मी किती ग्रेट आहे दाखवण्यात वेळ घालवायचा नसतो. आपल्या आजूबाजूच्या माणसांना विश्वासात घेऊन कामं केली ना तर ती पुढेपर्यंत पोहोचतात, ते महत्वाचं. बऱ्याचदा आपण बघतो ना हिंदीचं सेट म्हणजे मराठी कलाकार, कोणाचं नाव किंवा असं नाही, हे ऑब्झर्वेशन्स आहेत की मराठी कलाकार जेव्हा बॉलिवूडमध्ये एंटर होतो तर काहीतरी एक वेगळा मागे एक प्रभावळ आपोआप तयार होत असते. मग आता हे कसं मोठं प्रोडक्शन, आपण काय मागू ते लोक देऊ शकतात, म्हणून डिमांडिंग राहणं, चलो ये मंगवाओ वो मंगवाओ. पण मला जी मूल्य शिकायला मिळाली ना ह्या व्यक्तीबरोबर ती इतकी, म्हणजे आज प्रत्येक प्रवासामध्ये का मुलांच्या समोर आज छायाला मी उभं केलं, कारण ही सगळी मंडळी या प्रवासातनं जाणार आहेत. लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याचदा कारण मी काम केलं त्याच्यामुळे होतं की मोठ्या कलाकारांना आपण कॉपी करतो, त्यांना आपण पाहत तेच गोष्टी पटकन आत्मसात करतो. तर पहिलंच आहे ना बाह्य वर्तुळ केलं जातं की मी काय घातलं पाहिजे, मी काय ब्रँड वापरला पाहिजे, मी काय हे. पण आपली माणुसकी कशी जपली पाहिजे, आपल्या कामावर कसं जास्त कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, हे तिच्याकडनं वॅनिटीचा वापर कसा असला पाहिजे, उगाच कोणीतरी मागवतंय म्हणून आपलं भरमसाठ मागवायचं आहे, वाया घालवायचं आहे, हे म्हणजे आपण तिथे गेल्यानंतर वेगळं काहीतरी वागायचं आहे, हे कधीच तिच्याकडे बघून नाही. आणि प्रत्येक स्पॉट दादापासून ते दिग्दर्शक प्रोड्युसर ह्या प्रत्येकाबरोबरची तिची वागणूक, हे सगळं म्हणजे काय म्हणतो ना एखादं पुस्तक वाचल्यासारखा तो अनुभव होता. आणि ती मूल्य ती कायम पाळत आलेली आहे. विराज, मला एकच प्रश्न विचारायचा आहे सध्या. तुम्ही मला पल्लवीताई म्हणाली की तुम्ही लहानपणी स्पोर्ट्स पर्सन होतात आणि तुम्हाला कबड्डी हा खेळ आवडायचा, बरोबर आहे? तर तुम्ही कबड्डीवरनं ॲक्टिंगला कसे काय शिफ्ट झालात? हां, मी शाळेत असल्यापासून कबड्डी खेळायचे. म्हणजे मी 8वीत असताना मी उपनगरच्या टीममध्ये सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर मग पार्ला कॉलेजमधून कबड्डी खेळले, मग स्टेट लेवल खेळले. पण मी अतिपणा काय केला माहिती की खेळण्याच्या नादात आहे ना मी एक मे बी ते वय पण तसंच होतं ना, मी मार लागला मला खेळताना. तर ते असतं ना की अरे नाही म्हणजे लागलं तरी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि ही मॅच खेळायची आणि पुढची मॅच खेळायची आहे असं करत राहिले. आणि ना मला जो मार लागला होता पायाला तो वाढत गेला आणि मग तो इतका त्रास वाढला की मला ऑपरेशन करावं लागलं पायाचं. आणि मग तरी पण मी त्याच्यानंतर खेळले. पण मग काही वर्षांनी खेळणं जरा कमी झालं आणि मग कमी झाल्यानंतर पण ते एक स्पोर्ट्सने ज्या गोष्टी दिल्या आहेत ना की तेच आहे, पुन्हा करायचं आहे तर मनापासून करायचं. आणि जसं थिएटर तुम्हाला शिस्त लावतं ना तसंच तुम्हाला कोणताही खेळ फक्त त्याचा आपण कसा काही वापर करून घेतोय त्याच्यावर आहे, ते पण आपल्याला शिस्त लावतं. तर खेळाने पण मला ती शिस्त लावली. आणि नंतर मग खरं तर हे खूप इंटरव्ह्यूत मी सांगितलं की 2001मध्ये अशाच काहीशा गोष्टी आयुष्यात घडल्या आणि ते होतं ना आपल्याला की अरे बापरे आता काय करायचं आपल्याला सुचत नाही. त्यावेळी मला कशात तरी रमायचं होतं म्हणून मी त्यावेळी ते वामन केंद्रेंच्या वर्कशॉपची ॲड आली होती आणि ती वाचली आणि मला माहीत नाही तेव्हा असं वाटलं की मला हे केलं पाहिजे आणि मी तिथे जॉईन झाले. आणि नंतर मग ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी घडल्या. पण मला पुन्हा तेच सांगायचं की वर्कशॉप म्हणजे आता तुम्हाला पण वर्कशॉप केलं म्हणजे आपण ॲक्टर झालो असंही नसतं. खरं तर
खूप मेहनत घ्यावी लागते, स्वतःवर काम करावं लागतं आणि कामातूनच काम तुमचं त्याला बोलतात ना मिळत जातं. आणि काय त्याच्यामुळे वर्कशॉप एक स्वतःला शिस्त दिशा दाखवण्याचं काम करतं. बाकी सगळं मग पुढच्या गोष्टी आहेत. बरोबर ना? म्हणजे तुम्ही अशा खूप साऱ्या मूवीज केल्या आहेत, तर अशी हँडरायटिंग हां, तर असं आलं कुठला ॲक्शन सीन ज्याच्यात म्हणजे तुम्ही म्हणजे तो करताना अगेन वेगळं वाटत असेल जे दिसतं त्यापेक्षा, तर असा कुठला ॲक्शन सीन आहे का ज्याच्यात तुम्ही म्हणजे ज्याच्यावर करत होता त्यांना चुकून असं लागलं, असं कधी झालंय का? हां, खूप वेळा खूप वेळा. म्हणजे माझा प्रत्येक सिनेमा जर तुम्ही बघितला तर बिचारा माझ्याबरोबर जो लहान मुलगा असतो तो मारच खात असतो. जरी ते खोटं असलं ना तरी करताना तुम्हाला थोडंफार मार खावा लागतोच. पण आता त्या बद्दल सांगण्यापेक्षा ना मी एका फिल्ममध्ये सेम पल्लूचा किस्सा आहे. मला एक फिल्म आली आणि त्याच्यात मी नागपूरमधली ना असं इन्स्पेक्टर सला ते सला नाते नावाची फिल्म. माझा मित्रच संतोष कोल्हे डिरेक्टर. तर ती फिल्म आली. अरे छाया तू बोलत होती ना काहीतरी वेगळं तुला करायचंय, वेगळं करायचंय, बघ मस्त रोल आहे. तर रोल आवडला आणि पुन्हा तेच आहे ना, त्या रोलसाठी जे जे गरजेचं आहे ते मी लगेच करायला. मग तिथे त्यातनं मला बाईक चालवायची होती. हां, तर मग मी पण शिकणार मी बाईक. आणि मी शूटिंगच्या आधी 2-3 दिवस केली प्रॅक्टिस. तर ते काय फर्स्ट गिअर आणि सेकंड गिअर पण मोकळ्या रस्त्यावर प्रॅक्टिस केली होती. आणि मला असं वाटलं मला जमलंय. आणि मग आम्ही नागपूरला गेलो शूटिंगला. आणि 4-5 दिवस शूट झाल्यानंतर मग अचानक असं एका संध्याकाळी एक सीन झाला आणि तयारी चालू झाली सगळी टीमची. म्हटलं आता काय करायचं आहे, आता कुठला सीन आहे. तर मग त्यांनी सांगितलं आता तो तुम्ही येता ना असं बाईकवर तो आहे. मला असं झालं ओके. तर लगेच असं धडधड धडधड व्हायला लागलं, कारण की मी प्रॅक्टिस केली होती मोकळ्या रस्त्यावर BKCला. आणि तिकडे रिअल होतं ना तेव्हा ना गजबज होते रस्त्यावर असे मध्ये मध्ये खड्डे वगैरे होते. आणि मला असं झालं की माझा कॉन्फिडन्सच तिकडे ना असं गेलाच. तरी पण मग ते आहे ना, आता माझा गेला पण कॅरेक्टर तर इन्स्पेक्टरचं आहे ना. आणि मला आठवतंय ना एक टेक झाला. आता तिथे कॅमेरा आहे, आपले हे दादा उभे तिथे कॅमेरा आहे, मी इथून आपली जाते. तर आधी एक टेक गेलं ना, मी आपली ना अशी हळूहळू बाईक घेऊन जाते. तर त्याने सांगितलं अगं छाया नाही, जरा फास्ट आलं पाहिजे. 1 टेक 2 टेक हवा तसा टेक त्यांना मिळेना. आणि ते ॲटोमॅटिकली असं होतं ना यार, आपल्यामुळे रिटेक. बरं ते असं होतं की मग 4-5 रिटेक झाल्यावर मला पण असं व्हायला लागलं यार हे जमलं पाहिजे. मग त्याने सांगितलं तू अशी फुल स्पीडने ये आणि बघ ह्या पॉईंटला तुला थांबायचं आहे. मग मी मनावर घेतलं की नाही आता तर करूयाच. आणि मला आठवतंय की हे खरं तर खूप चुकीचं आहे. मी आले एकदम ॲक्सिलेटर करून आले आणि जो पॉईंट दिलेला होता ना जिकडे थांबायचं आहे तिकडे ना मी जोरात हँडब्रेक दाबला. आणि जी काही गाडी अशी उडाली, गाडी एका बाजूला, मी अशी अक्षरशः अशी फुटबॉल सारखी उडून इकडे सिंगमचा सीन. येस, म्हणजे तो दिवस आहे ना. पण लकीली मला लागलं नाही. मी नंतर लगेच पुन्हा केला टेक तो. पण ह्या अशा खूप गोष्टी केल्या आहेत. मला स्वतःला मार लावून घेतलाय समोरच्या कलाकाराला. पण म्हणूनच आहे ना त्यासाठी आहे ना तुम्हाला रिहर्सल केली पाहिजे त्या गोष्टींची. म्हणजे मला जो माझ्या पायाला खेळताना मार लागला ना, खेळ चुकीचा नसतो, आपण चुकीच्या पद्धतीने खेळतो तेव्हा तो मार लागतो. तर मला एक प्रश्न आहे की मगाशी पण असंच बोलला होता. समजा
समजा मी कधी डायरेक्टर झालो आणि मी तुमच्याकडे फिल्म घेऊन आलो तर कराल का? हो चला बघ आता तू मोठा झाल्यावर बघ. हा तुझ्या पहिल्या सिनेमात मी असणार आहे. हा चालेल. ओके आता एवढी तुम्ही ऐकताय ना सगळे. येस रेकॉर्ड केलं. हा कधी काही करतोयस? प्रश्न विचारू आता? कधी करतोयस? अच्छा कधी करतोय माहिती नाही अजून तरी. अजून शिकतोय. कलाकारांची बघ किती आत्ताची पिढी केवढी स्मार्ट आहे. आत्ताच तारखा घेऊन ठेवते. मी शिकेन तेव्हा शिकेन, तेव्हा नाही म्हणाली तर आत्ताच तो सबूत पाहिजे की हो इसको बोलते. हे आम्हाला नाही शिकायला मिळालं आमच्या लहानपणी. पण मी मध्येच जरा वेगळंच बोलते. मला ना खरं पालकांचं खूप कौतुक वाटतंय की तुम्ही तुमच्या मुलांना असं काहीतरी वेगळं पण ही शिस्त लागणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इथे तिथे विचारणार होते मी तुला, कारण आता इथे पालकही आहेत, मुलंही आहेत. आपल्याकडे मुलं ट्रेनिंग घेत आहेत. म्हणजे जितकं आता तू म्हणालीस की करेक्ट वर्कशॉप तुम्हाला एक वळण लावत असतं, पण ट्रेनिंग घेतल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करतो, त्या गोष्टीच्या बारकाव्यांकडे जातो. तर आता आपल्याकडे थिएटर कोलाजची मुलं आहेत जी थिएटर कोलाजमधनं ट्रेनिंग घेत आहेत, तर त्यांना तू काय सांगशील? नाही मी गेल्या वेळी पण खरं तर आले होते, तर असं माझी मैत्रीण म्हणून नाही, पण कारण मी इतर पण बरेच असे वर्कशॉप बघते ऐकते, पण पल्लवी ज्या प्रामाणिकपणे काम करते आणि तिची तळमळ आहे ना, म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुला, की एवढं नाही कोणी करत, खरंच नाही करत की आणि खरंच माझी मैत्रीण म्हणून नाही बोलत आहे, मी तिला बघितलंय की वाचनासाठी काय करायचंय, अरे छाया मला इथे वेळ कमी पडतोय, मला हे ते, ती पूर्ण वेळ त्याचाच विचार करत असते. मग मुलांबरोबर पालकांचे विचार पण कसे बदलले पाहिजेत किंवा ते किती स्ट्रॉंग झाले पाहिजेत. खरं वाचन प्रेरणा दिन आणि मराठीमध्ये मध्ये मी इंग्लिश शब्द असे येत आहेत तोंडून, पण ना म्हणून सांगते ना, मला पालकांचं खरं कौतुक वाटतंय. नाहीतर आत्ताच्या ह्याच्यात ना खूप असं खोट्या ह्याच्यात खूप सगळेजण रमले आहेत, पालकही म्हणा मुलंही म्हणा. त्यात मग हा उपक्रम राबवला जातोय ना, ह्याचं खरंच कौतुक आहे, खरंच. पण आणि तुम्ही पण मुलं नशिबान आहे. नाही तर मी सुरुवात केली ना, घरातल्यांना समजवण्यात अर्धी एनर्जी माझी तिथेच गेली होती की काय करते नक्की, कुठे जाते, किंवा हे बरंच आहे. म्हणजे माझं तर असं होतं की जरा नाचायला आवडतं, हां आता नाचगाणीच करतो, म्हणजे त्या नाच गाण्याला पण एक अभ्यासाची जोड असते. आणि कला हे मुळात पालकांच्या लक्षात येणं आणि ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवणं. ग्रेट. मॅम आता फक्त पुढचे 3च प्रश्न आहेत. नाही हां, तो ॲक्च्युली आहे एकच प्रश्न, फक्त रॅपिड फायर आहे. मी 3 लेखकांची नावं सांगणार आहे, त्याचा पूर्ण अर्थ तुम्हाला सांगायचा आहे, त्यांचं पूर्ण नाव तुम्हाला सांगायचं आहे. मी म्हटलं पूर्ण अर्थ पूर्ण अर्थ नाही, पूर्ण नाव. पु ल देशपांडे. एवढं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. हां बरोबर आहे. कुसुमाग्रज यांचं खरं नाव काय? विवा शिरवाडकर. हां. किशोर कदमांचं हे टोपण नाव काय? सौमित्र. एवढंच होते. येस, मला वाटलं जे त्यांना माहिती आहे, हो घाबरली, जे लेखक त्यांना माहिती आहेत त्यातल्या त्यात. संतोष, आम्ही सोपं विचारलं. थँक्स. खरं तर या गप्पा अशाच अखंड सुरू राहाव्यात असं वाटावं. खरं तर ना मला ना खूप अशा बसून गप्पा मारतो ना, तसं खरं तर मला अपेक्षित होतं, पण मला जरा यायला उशीर झाला आणि सगळं. पण मी प्रॉमिस करते पुन्हा कधीतरी फक्त गप्पा मारण्यासाठी आपण सगळे भेटू.